नागरिकत्व नियम 2024च्या नियमानुसार 2019च्या कायद्याअंतर्गत पात्र असलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी अर्ज करता येईल. यासाठी सरकारच्या वेब पोर्टलवर नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येतील. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत CAA नागरिकत्व सुधारणा कायदा आहे तरी काय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील 6 धार्मिक अल्पसंख्याकांना म्हणजेच हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख यांना भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन 6 वर्षांवर आली आहे. यासाठी पूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररित्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं. तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याची तरतूद होती. नागरिकत्व कायदा 1955 काय आहे? नागरिकत्व कायदा 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे, ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे. या कायद्यात आत्तापर्यंत 5 वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015. कुठलीही व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व या 3 प्रकारे गमावू शकते. नंबर 1, जेव्हा कुणी स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल. नंबर 2, जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारलेलं असेल. आणि नंबर 3, जेव्हा सरकार कोणाचं तरी नागरिकत्व रद्द करतं. मग आता या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून नक्की वाद काय आहे? हा कायदा मुस्लिम विरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निष्कषावरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत. ईशान्य भारतात विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे, कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहे. असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररित्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून आपला वोट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल, असाही एक आरोप होतोय. हे विधेयक राज्यसभेत पुन्हा का मांडलं गेलं? मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात हे विधेयक जेव्हा मांडण्यात आलं होतं, तेव्हा त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन, पारशी आणि शीख यासारख्या हिंदूएतर धर्माच्या लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद होती. मात्र या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2016 मध्ये मुस्लिमांचा कुठेही उल्लेख नव्हता. हे विधेयक लोकसभेत तर संमत झालं, पण त्यानंतर राज्यसभेत ते अडकलं. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या. कुठलंही विधेयक एका सरकारच्या कार्यकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होऊन राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. तर तसं करण्यात सरकारला यश आलं नाही आणि निवडणुका झाल्या तर ते विधेयक निष्प्रभ ठरतं. त्यामुळे ते पुन्हा राज्यसभेत मांडलं गेलं आणि अखेर ते राज्यसभेत यंदा संमत झालं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर त्याला कायद्याचं स्वरूप मिळालं. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि असेच व्हिडिओ नंतर पण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.